नमस्कार मित्रांनो, मी वैभव पाल स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपर्यंत आपण बघत आलात झाडीपट्टी तरंग या यूट्यूब चॅनलवर झाडीपट्टीतील नवनवीन नाटकांचे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकत असतो। त्याचप्रमाणे गोष्टी झाडीपट्टी रंगभूमीच्या या उपक्रमांतर्गत आम्ही झाडीपट्टीमधील नाट्य कलावंतांच्या अष्टपैलू कलावंतांच्या मुलाखती घेऊन त्या आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम करत असतो। तर मित्रांनो, आपण 2024 ते 2025 या हंगामात झाडीपट्टीमध्ये एक गाजत असलेलं शिवम थिएटर्स नागभीड वर्षाचं नाटक पाहिलेलं असेलच। जो नाटक झाडीपट्टीमध्येच नव्हे तर झाडीपट्टीच्या कक्षेच्याही बाहेर आज थैमान घालताना दिसते आहे। विशेष म्हणजे बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको या नाटकामध्ये प्रामुख्याने कोरम्याची भूमिका साकारणारे प्रणय देवगडे हे प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य निर्माण केल्याचे दिसते आहे। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बाजारी विकलेली नार या नाटकामधील कोरम्या या पात्रातील थोडक्यात माहिती। तर मित्रांनो, हा व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा। झाडीपट्टीत दिवाळीपासून ते होळीपर्यंत चालणारी झाडीपट्टी रंगभूमीची नाटकं हा झाडीपट्टीतील लोकांच्या केवळ मनोरंजनाचा नव्हे तर जिव्हाळ्याचा विषय बनला आहे। झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकाला झाडीपट्टीतील लोक भरभरून प्रेम देतात। झाडीपट्टी रंगभूमीचं एखादी नाटक प्रेक्षकांना आवडलं तर त्या नाटकाला आणि त्या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांना झाडीपट्टीतील रसिक मायबाप अक्षरशः डोक्यावर घेतात। मग ते नाटक आणि त्या नाटकात अभिनय करणारे कलावंत नकळत अजरामर होऊन जातात। 2024 ते 25च्या झाडीपट्टी नाट्य हंगामात शिवम थिएटर्स नागभीड वर्षाचं बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं। मास्टर युवराज गोंगले यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं। या नाटकाच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसादही दिला। या नाटकात अभिनय करणाऱ्या कलावंतांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी दाद देत त्या कलावंतांना अक्षरशः डोक्यावर घेतलं। यावर्षी या नाटकाचे जवळपास 70च्या वर प्रयोग शिवम थिएटर्सने एका हंगामात संपूर्ण झाडीपट्टीत सादर केले। विशेष म्हणजे बाजारी विकलेली नार या नाटकातील मध्यवर्ती पात्र असलेल्या काजडी ममता गोंगलेचा भाऊ असणारा कोरम्या हे पात्र प्रणय देवगडे याने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून खूप सुंदररित्या साकारले। नागभीड तालुक्यातील नांदेड येथे राहणाऱ्या प्रणयने या नाटकातून आपल्या अभिनयाची छाप रसिक मायबापाच्या मनावर पाडली। त्याने उत्तमरित्या साकारलेल्या या भूमिकेमुळे आज कोरम्या ही त्याची ओळख बनली आहे। आता झाडीपट्टीतील बहुतेक लोक त्याला कोरम्या नावाने ओळखतात। कोरम्या नावाने मिळालेली ही नवी ओळख माझ्यासाठी माझ्या रसिक मायबापाकडून मिळालेलं बक्षीस आहे। यासाठी मी माझ्या रसिक मायबापाचा सदैव ऋणी राहीन असे मानले आहे। यासोबतच या नाटकाचे लेखक दिग्दर्शक मास्टर युवराज गोंगले यांनी कोरम्याच्या पात्रासाठी त्याची निवड केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।